नमस्कार. भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशाच्या वतीन हांव हांगा आमचे पत्रकार भाव आणि भयणी जो उपस्थित आसा तांचे स्वागत करता. आज प्रेस कॉन्फरन्स घेवपा फाटल्यान एक 2-3 कारणां आसात. एक म्हणजे हालींच जाल्ले काही पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स, तशेंच आमच्या सरकाराचो आशिल्लो पॉझिटिव्ह एजेंडा जो आमच्या बजेट्स आणि वेरियस अदर इश्यूजांतल्यान समोर येता. हाज्या बरोबर आज आसात उत्तर गोव्याच्या जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष, तसेच भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशचे सेक्रेटरी बाब सिद्धेश श्रीपाद नाईक, तसेच आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मीडिया सेलाचे प्रभारी बाब प्रेमानंद माते. हांव सुरवातेक विनंती करता बाब सिद्धेश नाईक हांकां की तांणी आपल्या विचार मांडचे. पत्रकार बंधूंचे स्वागत करता. आज आम्ही लोकसभा इलेक्शनाच्या तोंडार आसात आणि ह्या इलेक्शनाच्या पयलीं सगळे राजकीय पक्ष जे आसात ते आपापली पोळी भाजपाक लागून विविध प्रकारचे मुद्दे जे आसात जे केन्नाच लोकांक बेनिफीट जावचे ना अशे मुद्दे घेवन फुडें सरतात. आणि हे सगळें करता आसतना भारतीय जनता पक्ष हो फाटली 10 वर्सां माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हांणी जे देशा खातीर काम केल्लें आसा आणि विकसित भारत हो जो कॉन्सेप्ट आसा तो खंय तरी पॉझिटिव्हली फुडें घेवन इलेक्शनाक सामोरे वचपाचे ह्या सगळ्यांतून आसा. आणि हे सगळें करता आसतना म्हाका अशें दिसता की जी काही दिसा पयलीं मडगांव हांगा विकसित भारत विकसित गोवा 2047 ही जी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हांची रॅली जाली त्या हातून लोकांचो जो उफाट असो प्रतिसाद मेळ्ळो त्या हातूंतल्यान आमी सदांच जे म्हणटा की आमी अंत्योदय, ग्रामोदय, सर्वोदय ह्या मुद्द्याचेर सदांच लोकांकडे वता आणि ह्या हातूंतल्यान ह्या समाजातलो शेवटच्या मनशा कडेन पर्यंत सरकाराच्यो ज्यो स्किमी आसा त्यो पावोवपाक लागून सदांच आमचे केंद्र सरकार आसूं किंवा राज्य सरकार आसूं हे कटिबद्ध आसता. आज आमी म्हणटात की समाज ह्या समाजातले प्रत्येक घटक आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हांणी सदांच म्हणलां की ह्या समाजान आमी फक्त जातीचेर हे करून उपयोग ना, तर खऱ्यो जाती ज्यो आसा त्यो ह्या समाजाच्यो आसा त्यो पयलीं म्हणल्यार नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण ह्या हाजेर भारतीय जनता पक्ष विश्वास दवरून ते हाजेर काम करता. आणि ताजोच एक ताजेच उदाहरण म्हणल्यार जे राज्य सरकारान बजेट हांगा जे आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी प्रेजेंट केल्लें आसा ते हातूंतल्यान दिसता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हांणी एक वाक्य म्हणलें की सॅच्युरेशन ऑफ स्किम्स इज द रियल सेक्युलरिझम. आज राहुल गांधी सारको काँग्रेसचो एक नेतो आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हांचेर पोट दाखयता की ते ओबीसी कास्टाचे न्ही आणि ह्या सगळ्यांचेर ते राजकारण करतात. पण आमचे माननीय पंतप्रधान जेन्ना सांगतात की सॅच्युरेशन ऑफ स्किम्स लोकां खातीर लोकांच्या बेनिफिटा खातीर ज्यो आमी स्किम्स करतात आणि त्यो सबका साथ सबका विकास सगळ्यांक बरोबर घेवन वचपाचें जें काम फाटल्या 10 वर्सांत केंद्र सरकारान जें केल्लें आसा म्हाका दिसता ते खंय तरी फुडें व्हरपाचें काम फुडल्या सुद्दां टर्माक जातलें. हांवें जशें म्हणलें की माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी जे बजेट प्रेजेंट केल्लें आसा तें खऱ्या अर्थान स्वयंपूर्ण बजेट आसा आनी ताका लागून तांचें सगळ्यांत पयलीं अभिनंदन करता. तातूंत हावस टॅक्स कलेक्शन आसत, ट्रेड टॅक्स कलेक्शन आसत, वॉटर इलेक्ट्रिसिटी एनओसी आसत, अशा प्रकारच्यो अनेकश्यो सुविधा ह्यो ऑनलायन करपाचें
तातून एक मेन्शन केल्लें आसा जेणे करून लोकांक खंय तरी त्रास जावचे ना. दुसरे जे आसा ती मुख्यमंत्री हस्तकला आधुनिकरण योजना. आणि ह्या हातून जे आमचे स्किल्ड लेबर आसा तांकां नवीन मशिनरी घेवपाक लागून 90% सबसिडी तांकां मेळटली. जे तांचे इक्विपमेंट्स अपग्रेड करपाक लागून तांकां 90% सबसिडी मेळटली. आणि अशाच प्रकारच्यो खुबश्यो स्किम्स आता ज्यो ईडब्ल्यूएस बेनिफिशरीज आसात किंवा आमचे एसटी जो समाज आसा तांच्या खातीर भगवान बिरसा मुंडा भूदान योजनेच्या अंतर्गत 100 स्क्वेअर मिटराचो प्लॉट जो आसा तांकां अलॉट जातलो विथ इन्क्रीज FAR. गोंय हे टुरिझम स्टेट आसा तातून खुबश्यो ज्यो स्किम्स आसा आज होमस्टे आनी बेड एंड ब्रेकफास्ट पॉलिसी आसात, कॅरावेन पॉलिसी आसात, ह्या सगळ्या हातून जे लोकल्स आसा तांकां खंय तरी एक तांकां बिझनस मेळपाक जाय, तांकां तातून बऱ्या तरेन असिस्टन्स मेळपाक जाय. ताका लागून ही पॉलिसी सरकार फुडें व्हरता हें बजेटान अनाउन्स केल्लें आसा. आज गोंय हे फक्त बीच आनी हाचेर अवलंबून ना तर गांवांनी अशे खुबश्या प्रकारचे अट्रॅक्शन्स आसात. तळयो आसात, देवळां आसात. हे खंय तरी ताचो ते इम्प्रुवमेंट जावपाक जाय आनी ताकाच लागून ह्या बजेटान 50 लाख रुपया विलेज डेव्हलपमेंट स्कीम जी आसा ह्या गांवांक असिस्ट करपाक लागून जे अट्रॅक्शन आसा ते इम्प्रूव करपाक लागून ताची तरतूद केल्ली आसा. PWJ बजेट जे आसा तें 10.75% इन्क्रीज जावन 2976.55 कोटी इतले वाडिल्ले आसा. तातून 1600 कोटीचे जवळ 677 नवे प्रोजेक्ट जे आसा ते ह्या वर्सा कार्यरत जातले, चालीक लागतले. अशाच प्रकारे खुबशे तातून जुवारी ब्रिज ऑब्झर्वेटरी टॉवर आसात. अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट जे आसा बीइंग अ टुरिस्टीक स्टेट म्हाका दिसता हातून खूब म्हत्वाचे अशे पॉइंट्स आसात. हांवें जशें म्हणलें की नारी शक्ती, आज नारी शक्ती हो एक खूब मोठो विशय आसा आनी त्याच हातून 18 CLFs क्लस्टर लेवल फेडरेशन्स जी गोंयान एस्टाब्लीश जाल्लीं आसा, सेल्फ हेल्प ग्रुप्स, विलेज ऑर्गनायझेशन्स आनी मागीर CLFs. आज क्लस्टर लेवल फेडरेशन जी आसा ती 18 ही गोंयान एस्टाब्लीश जाल्लीं आसा आनी ह्या क्लस्टर लेवल फेडरेशनाच्या वर्किंगाक लागून ज्याच्या माध्यमांतल्यान ज्यो सेल्फ हेल्प ग्रुप्स आसात ते सेल्फ डिपेंडंट जावचे आनी तांकां रोजगारान एंटरप्रेन्योरशिप हो विशय जो आसा तो तांच्या थ्रू चालीक लागचो. ताच्या खातीर जवळ प्रत्येक CLFाक 3.5 लाखाचे ग्रांट्स हे तांचे ऑफिस चलोवपाक लागून ह्या बजेटान तांणी अनाउन्स केल्लें आसा. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी सेल्फ हेल्प ग्रुप्स आसात तांकां कॅन्टीन चलोवपाक लागून आनी तांचो उदरनिर्वाह आसत, तांचो बिझनस जो आसत ते सेल्फ डिपेंडंट जावपाक लागून हो एक म्हत्वाचो निर्णय जो आसा ह्या बजेटान तांणी अनाउन्स केल्लो आसा. आज प्रत्येक पब्लीक रिप्रेझेंटेटिव्ह जो आसा तो खंय तरी स्ट्रॉंग जावपाक जाय, आपलो मतदारसंघ स्ट्रॉंग करपाक जाय. ताच्या खातीर 1600 कोटी रुपया म्हणजे पर कॉन्स्टिट्युएन्सी 40 कोटी रुपया अशा प्रकारची तरतूद जी आसा ती ह्या MLA लोकल एरिया डेव्हलपमेंट फंड स्कीम जी आसा तातून ताची तरतूद केल्ली आसा. जिल्हा पंचायत हांव जिल्हा पंचायत अध्यक्ष असल्या कारणान खूब बरें दिसता सांगपाक की आमी सातत्यान मान्य मुख्यमंत्री मान्य पंचायत मंत्र्यां कडेन सदांच टचान आसता आनी तांचे कडेन खुबश्यो रिक्वेस्ट करून आज काही गोष्टी जिल्हा पंचायतीक तांणी डिक्लेअर केल्ल्यो आसा. त्यो म्हणल्यार एक रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड जो आसा तो 16 कोटींचेर व्हेल्लो आसा प्रत्येक जिल्हा पंचायतीक. आनी खूब वर्सां पासून एक मागणी आशिल्ली की जिल्हा पंचायत सदस्यांचे ऑनरेरियम जे आसा कारण सरपंच पंच आनी नगरसेवकांचे वाडिल्लें फाटल्या बजेटान
ह्या बजेटान जिल्हा पंचायत सदस्यांचे ऑनररी ते वाडयल्ले आसा. ताका लागून माननीय मुख्यमंत्र्याचे खूप खूप आभार. आणि जिल्हा भवन जे माननीय मुख्यमंत्र्यांनी हेच्या पयलीं डिक्लेअर केलें की दोन्ही जिल्ह्यांनी जिल्हा पंचायती खातीर स्वताचे जिल्हा भवन आसचें. ती फायल मुख्यमंत्र्याच्या मार्गदर्शना सकयल प्रोसेस जाल्ली आसा आणि उत्तर गोवान बेगिनांतल्या बेगीन जिल्हा भवनाची ही जागा जी आसा ती करसवाड हांगा फायनल जाल्ली आसा. तेजी ट्रान्सफरूय आतां ट्रान्सफर ऑफ लँड जातली आणि जिल्हा पंचायतीक बेगिनांतल्या बेगीन जिल्हा भवन हें मेळटलें. ताका लागून आज विकसीत भारत विकसीत गोवा 2047 ह्या एक हे ध्येय घेऊन आमचे केंद्र सरकार आणि राज्य सरकार फुडें वचत आसा आणि ताजेच काही पैलू जे आसा त्या कारणान मांडिल्ले आसा. आमचे डॉक्टर प्रमोद सावंत जे माननीय मुख्यमंत्री आसा तांचे आभार मानता आणि तांचे अभिनंदन करता आणि म्हजी 2 वस्तू घेता. धन्यवाद. आता जसे आता जसे सिद्धेशान सांगले की विकसित भारत विकसित गोवा हो आमचो एजेंडा आसतलो. पण म्हाका दिसता खंय तरी हे विरोधकांक सध्या पचना की जशें आमी अबकी बार 400 पार म्हणला की तातूंत 400 NDA जातले. ताजेर काही वेगळी वेगळी विधानां येवंक लागले आनी ताजेर म्हाका दिसता खंय तरी उत्तर दिवप हें तितलेंच गरजेचें आसा. आमी जेन्ना विकसीत भारत म्हणटा तेन्ना म्हाका दिसता काँग्रेसीचो सोल एजेंडा आसता हो विकसीत गांधी परिवार आणि ह्या परिवाराक प्रोटेक्ट करपाक प्रमोट करपाक ते कितेंय करूंक शकतात. म्हाका तुमचें अटेन्शन एकदां हाडपाक जाय. प्रायम मिनिस्टरान जे राज्यसभेन आपलें भाशण दिलें स्पेशली विथ रिस्पेक्ट टू प्रेसिडेंट स्पीच तातूंत तांणी काही गजाली सांगल्यो काँग्रेसी बद्दल त्यो म्हाका दिसता एकदां आमकां याद करून दिवपाक जाय. ते सदांच आपले हे दुकान ते दुकान हो शब्द वापरीत असतात राहुल गांधी स्पेशली. तर तांणी सांगलें की काँग्रेसीचें दुकान बंद पडपाक पावलां कारण ते एकूच प्रॉडक्ट जो आसा तो परत परत लॉन्च करूंक सोदता इन वेरियस कॅपॅसिटीज. पयलीं युवा लिडर आतां भारत जोडो. तर खंय तरी काँग्रेसीचें दुकान बंद पडपाक पावलां. तांणी दुसरें सांगलें की काँग्रेसीन खंय तरी तांचो जो युवराज आसा ताका एक स्टार्टअप करून सोडला पण राहुल गांधी हो नॉन स्टार्टर आणि ताच्या खातीर तो ही इज नायदर गेटिंग लिफ्टेड नॉर लॉन्च्ड. पीएमान आमचे जे ब्रिटीश रूल आशिल्ली ताज्या मागीरची जी सिम्बॉल्स आशिल्ली ती खंयच काँग्रेसीन चेंज करपाचो प्रयत्न केलो ना आणि तांची दाखयणारी स्लेव मेंटॅलिटी एक्सपोज केली. आज काँग्रेसीचे स्पेशली आज हांवें एक प्रेस कॉन्फरन्स पळयले जंय काँग्रेसीचो अध्यक्ष काही म्हणजे डेमोक्रेसी आणि आज उदाहरणां दिता. म्हाका दिसता एक याद करून दिवपाक जाय सगळ्यांक की 90च्या अधिक स्टेट सरकार काँग्रेसीन आजपर्यंत डिझॉल्व केल्या. 90 स्टेट गव्हर्नमेंट्स हॅव बीन डिसमिस्ड बाय काँग्रेस कारण तांची सत्ता येनाशिल्ली म्हणून. हेच म्हणटा आसतना आज काँग्रेस आमी जेन्ना विकसीत भारत म्हणटा आज काँग्रेस आमकां डिवायड करपा खातीर नॉर्थ वर्सीस साऊथ म्हणजे आज तुम्ही मुद्दम पळयात आज DMKचो जो तांचो इंडी अलायन्साचो पार्टनर आसा तो नॉर्थ वर्सीस साऊथ डिवायड करूंक सोदता. सनातन धर्माचो विरोध करूंक सोदता. तर खंय तरी लोकांक जशें सिद्धेशान म्हणलें की जातीचेर धर्माचेर वाटप किंवा प्रांतांचेर वाटप हें सध्या काँग्रेसीचें चालू आसा. हें करता आसतना आज काही तरी स्टेटमेंट केला म्हाका दिसता काँग्रेस अध्यक्षान की बीजेपीचे MLA साऊथ गोवाची तिकेट सोदिनात कारण तांकां खबर आसा की ते जिखून येवंक शकना. म्हाका दिसता ज्या मनशाक ज्या लिडरांनी तांच्या काँग्रेसीच्या लिडरांनी ऑलरेडी राहुल गांधी धांवून वायनाड गेल्लो आणि ताजो अमेठीन जाल्लो दारूण पराभव तो म्हाका दिसता सगळ्यांनी पळयल्लो. आज एक न्यूज आयली की सोनिया गांधी विल कॉन्टेस्ट फ्रॉम राज्यसभा म्हणजे खंय तरी रायबरेली हातांतल्यान वता आणि उत्तर प्रदेशात 80 सीट बीजेपी घेतले. तर म्हाका दिसता बीजेपीचे MLA कितें करता हाच्या पेक्षा तांणी ह्या गजालीचेर विचार करपाक जाय की इवन गांधीज डोंट हॅव फेथ की दे कॅन विन ऑन अ काँग्रेस तिकेट. आणि आज सोनिया गांधीन राज्यसभेची तिकेट जी तिका मेळ्ळ्या ती म्हाका दिसता शोज की गांधीज डोंट वॉन्ट टू कॉन्टेस्ट एनी मोर.
हांवें जशें म्हणलें राहुल गांधी हॅड ऑलरेडी फ्लेड अमेठी, पण हे आसतना तांणी एक काही म्हयन्या पयलींच्यान एक एजेंडा तयार केल्लो, एक नॅरेटिव्ह तयार केल्लो की इंडी अलायन्स वील फायट अगेन्स्ट द बीजेपी आणि डिफीट प्रायम मिनिस्टर मोदी म्हणून. आज म्हाका दिसता इंडी अलायन्साची जी कितें परिस्थिती आसा ती एक विचारपाक जाय, ती राष्ट्रीय थरार विचारपाक जाय आणि राज्य स्तरारूय विचारूंक जाय. काल आम आदमी पक्षान आपलो साऊथ गोवा कॅन्डिडेट डिक्लेअर केलो. आज आम आदमी पक्षाचो प्रेसिडेंट अमित पालेकार म्हणटा की इट वूड हॅव बीन टू लेट, इंडी अलायन्साची मिटींग केन्ना जातली खबर ना, आणि थंयच काँग्रेसीचो अध्यक्ष अमित पाटकर म्हणटा की इंडी अलायन्सान डिसायड जातले. आम आदमी पार्टीची जी हिस्ट्री आसा ती म्हाका दिसता फ्लिप फ्लॉप्स आणि धरणां हे सगळ्यांक खबर आहा. म्हणजे बिनबुडाचे आरोप किंवा बिनबुडाची प्रॉमिसीस करप आणि मागीर खंय तरी रडप हे केजरीवालाचे सदांच. म्हणजे तुम्ही जर मुद्दम पळयशात म्हणजे तांचे आरोप करपाचेर आमी एक मुद्दम उलोवया की तांणी कितलीशीच प्रेस कॉन्फरन्सीस घेवन आज पर्यंत आरोप केल्ले आसा, पण म्हाका दिसता तितल्योच तांच्यो अपॉलॉजी आसा. म्हणजे तांणी एकदां शिरोमणी अकाली दलाचे जे बिक्रम सिंग मजिठी आशिल्ले तांचेर आरोप केल्लो आणि ही टेंडर्ड अनकंडिशनल अपॉलॉजी, कारण जेन्ना डिफेमेशन केस जाली मागीर आमचे जे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आसा तांचेरूय तांणी बिनबुडाचे आरोप केले, तांकांय अपॉलॉजी दिली मागीर. आणि दिस इज अक्रॉस पार्टी लायन्स. म्हणजे केजरीवाल म्हणजे डिफेमेशन केस अमित सिब्बल जो कपिल सिब्बलाचो चलो आसा ताणें ताचेर केस घाल्ली अबाउट दॅट वोडाफोन केस, आणि केजरीवाल हॅज टेंडर्ड अनकंडिशनल अपॉलॉजी. हे म्हणटा आसतना दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जेन्ना जेटली आशिल्ले तांकांय ताणें अपॉलॉजी दिल्ली. तर खंय तरी पयशे किंवा सेटिंग करपा खातीर आम आदमी पार्टीन हे कॅन्डिडेचर अनाउन्स केला काय, आणि ते मागीर वेळ जेन्ना येतलो तेन्ना कॉम्प्रोमायज करून फाटीं सरतले काय. आपाची हिस्ट्री तेच दाखयता की ते जे डिसिजनां अनाउन्स करता दे डोंट फॉलो थ्रू. तर गोंयानूय हीच जावपाची शक्यता आसा काय, तर म्हाका दिसता हो हांव प्रसार माध्यमाच्या थ्रू आम आदमी पार्टीक प्रश्न विचारूंक सोदता. दुसरे, आज माननीय मुख्यमंत्र्यान म्हणजे आज सारदीन बाबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तर म्हाका दिसता खंय तरी मुख्यमंत्र्यांनी तांकां विचारलें की आमी जेन्ना लोकां कडेन वता, आमी विकसीत भारत म्हणटा, आमी जेन्ना आमचो विजन मांडटा तेन्ना आमी आमचो रिपोर्ट कार्डूय दिता. आमी 10 वर्साचो रिपोर्ट कार्ड 2022 दिल्लो, सारदिनान आपल्या 5 वर्साचो रिपोर्ट कार्ड दिवचो. पण म्हाका दिसता रिपोर्ट कार्ड ताजे कडेन ना, कारण द ओनली टाइम आय हॅव हर्ड सारदिना वॉज इन न्यूज was he when he denied a disabled person his rightful equipment कारण he reached late. ताच्या व्यतिरिक्त सारदीन हो गोंयान कोणाक दिश्टी पडना, आणि तो म्हाका दिसता ताणें गोंयचे तर विशय घेवंक ना. हांवें हाज्या पयलीं सांगलां की जे क्वेश्चन सुद्दां आसा पार्लमेंटान प्रश्न सुद्दां तांणी गोवा सेंट्रीक विचारलेले ना, वेगळ्या वेगळ्या विशयांचेर विचारलेले आसा. तर म्हाका हे प्रश्न मेनली तांकां आज तुमच्या माध्यमांतल्यान म्हाका विचारपाक जाय की दुसरे आमी जेन्ना फुडें वता तेन्ना हांवें हें म्हणलें की सनातन धर्म आसत किंवा नॉर्थ वर्सीस साऊथ, तर काँग्रेसीन खंय तरी आपले विजन लोकां समोर हाडचे. पण आज सगळ्यो पार्टी खंय तरी तांकां रियलायज जाला. म्हणजे ममता बॅनर्जीन जशें सांगलें की काँग्रेसीक 40 सिटां सुद्दां येवची ना, आणि ताच्या खातीर इंडिया अलायन्स इज अ नॉन स्टार्टर. तर तुमी मुद्दम पळयशात जेन्ना काँग्रेसीक दिशिल्लें की लोक आपल्याक राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड निवडून हाडटले, तांकां तेन्ना इंडिया अलायन्साची याद जाली ना. तर खंय तरी आज जे सारदिनान आपाक वोट स्प्लिटर म्हणला की जे कोण कॅन्डिडेट वरूंक सोदता ते स्प्लिट करूंक सोदता वोट्स, तर खंय तरी आम आदमी पार्टी इतलो इन्सल्ट जातकूच सुद्दां काँग्रेसी बरोबर अलायन्स करतले काय कितें, तांकां अपॉलॉजायज करपाची आनी लज करून घेवपाची संवय आसा. पण विल दे स्टील स्टे इन एन अलायन्स. आणि तशेंच हांवें जशें म्हणलें की आज केजरीवाल एन्फोर्समेंट डायरेक्टराच्या समोर येवपाक सोदिना, तो समन्साचेर समन्स स्कीप करीत आसा. तर ताजेरूय म्हाका दिसता आज आनी सगळ्यांनी उत्तर दिवपाची गरज आसा. आज आमी बेसिकली जे आज प्रेस कॉन्फरन्स आशिल्ले ते ह्याच विशयाचेर आशिल्ले की ऑपोजिशनाक काही प्रश्न विचारचे आणि तांणी जे बिनबुडाचे आरोप केल्या ताजेय खंय तरी खंडन करचे. म्हाका दिसता जर तुमकां काही प्रश्न आसा जाल्यार तुम्ही प्लीज विचारचे. नाही, तांणी आज जो कॅन्डिडेट अनाउन्स केला हांवें विचारला की आम आदमी पार्टी विल दे
स्टिक विथ देअर अनाउन्समेंट, काय काँग्रेसी बरोबर सेटिंग करून किंवा ते कॉम्प्रोमाइज करून फाटी सरतले काय म्हणून. कारण आज तुम्ही मुद्दाम पळयशात खंय तरी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हांव मारिल्ल्या भशेन करता तूं रडिल्ल्या भशेन कर अशें खंय तरी दिसता. तर आम आदमी पार्टी जर खरीच सिरियस आसा दे शुड फॉलो थ्रू विथ देअर कॅन्डिडेट. काँग्रेसाची यात्रा न्याय म्हणून कितें जाली, न्याय यात्रा म्हणून तेंच्यांनी आतां सदांच आतांच लॉन्च केला आनी तितून ते लोकांक सुद्दां करता. तेचेर तुमकां कितें म्हणपाचें? म्हाका दिसता न्याय यात्रा किंवा भारत जोडो यात्रा जी आसा ती जय जय गेल्या, म्हणजे ते अरुणाचलच्यान गेली, त्रिपुरा गेली, आसाम गेली, थंयचे लोक बीजेपीक जॉईन जाले. द बिग बेस्ट हे ऑफ न्याय यात्रेचो जो म्हाका दिसता फॉलआउट आसा, बिहार राहुल गांधी आसतना नितीश कुमार युपीए सोडून किंवा इंडियालान सोडून एनडीएन आयले. तर खंय तरी म्हाका दिसता ताच्या यात्रेन काँग्रेसची आज जाल्ली परिस्थिती दॅट इट्स अ रडरलेस शिप हे म्हाका दिसता सगळ्यांक कळून चुकला. आणि एनडीए म्हणजे आज तुम्ही उदम पळयात तांणी एक व्हडली 2 अधिवेशनां केली, भारत जोडो अभियान केलें, पण जयच्यान भारत जोडो यात्रा गेली थंय थंय म्हाका दिसता लोक काँग्रेस सोडून खंय तरी तांकां लोकांचो मूड कळटा, येणारो पुअर रिस्पॉन्स पळोवन ते खंय तरी भाजपा कडेन येवपाचे. म्हणजे आतां आरएलडीचो जालो, आरएलडी जो तांचो एक म्हत्वाचो घटक आशिल्लो तोय बीजेपी कडेन आयलो. तर खंय तरी ती भारत तोडो यात्रा जो तो करता तातूंत म्हाका दिसता एनडीए स्ट्रेंथन जाता अशें एकूण चित्र दिश्टी पडटा. एक सीएमान जे बजेट प्रेजेंट केला पळय तेजे गोवा फॉरवर्डाचो प्रेसिडेंट ताणें रिसायकल्ड बजेट म्हणून म्हटलेलें तेजे म्हाका दिसता विजय सरदेसाय हो एक स्वता सध्या रिसायकल्ड एमएलए जाला. मागीर हांवें जशें सांगलें की लास्ट इयर जाचे कडेन 3 एमएलए आशिल्ले ताणें फक्त आपलो सीट वाचोवपाक फक्त 3 सीट घेवन काँग्रेसीवर अलायन्स केले. म्हाका दिसता जो मनीस इतल्यो तडजोडी करता, सी विजयाचें कशें आसा, विजयज व्ह्यूज ऑन बजेट ऑर एनी अदर इशू डिपेंड्स ऑन वीच सायड ही इज ऑन. म्हणजे तुम्ही ताच्या म्हादईचेर पळयला तो जेन्ना सरकारान आसता तो एक उलयता, जेन्ना तो सरकाराच्या भायर आसता. त्यामुळे विजय सरदेसाय म्हणजे जो ते फातोर्डा फॉरवर्ड पक्षाचो लिडर आसा म्हाका दिसता ताजेर चड आमी डिस्कशन करूंक शकना. तोच विजय आतां परत बीजेपी येता अशें नाही, विजय हांवें फाटीं सांगिल्लें आनी परत मुख्यमंत्र्यांनी सांगला, माननीय अध्यक्षांनी सांगला की असो सध्या तरी कांयच प्लॅन ना, प्रपोजल ना आणि ही फक्त रुमर आसा. म्हणजे तो 6 तारखेक जॉईन जावपाचो आशिल्लो जेन्ना माननीय प्रधानमंत्री आशिल्ले ते काय जावना. त्यामुळे आणि म्हाका दिसता सीएमान आनी अध्यक्षान कॅटेगॉरिकल स्टेटमेंट दिला की सध्या तरी असो कांयच प्लॅन ना. जॉईन जावपाचो आसलो सध्या कांय जावंक ना कितें नाही, जेन्ना प्रश्न विचारलो गेलो की इज विजय सरदेसाय जॉइनिंग बीजेपी, द कॅटेगॉरिकल आन्सर, इफ यू वॉन्ट अ वन वर्ड आन्सर, then the answer from both honorable chief minister and honorable president of BJP Goa was no. कित्याक विषय आयलो तो for that meeting he was very actively working for that meeting, organization of that Badgaon meeting of prime minister. म्हाका दिसता काही महिन्या पयलीं एक मुख्यमंत्र्यान स्टेटमेंट दिल्लो की तो बीजेपी जॉईन जावंक सोदता पण ताची आमकां गरज ना. तर म्हाका दिसता वी विल स्टिक टू दॅट की तो प्रयत्न करू, बट शेवटाक म्हाका दिसता तो आयलोय ना, कारण ही रियलायज की बीजेपी डजंट नीड हिम रायट नाव. आणि जशें आमी वेळोवेळा सांगत आयल्या की उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा दोन्ही सीट आमी जिखतले विथ द करंट स्ट्रेंथ दॅट वी हॅव. So you are raising a question mark. Doesn't need him right now, No, you said. Sir, so just clarify on that. हांवें तुमकां सांगला तशें इज विजय सरदेसाय जॉइनिंग बीजेपी, द आन्सर इज नो. सर तर दोनूय सीट्स गोंयच्यो लोकसभेत दोनूय सीट बीजेपी हे फर्म आसा, अजून पण नांवां कित्याक डिक्लेअर नाही, शेवटाक आमी नांवां डिक्लेअर करता तेन्ना देर इज अ प्रोसेस. एक म्हणजे सेंट्रल इलेक्शन कमिटी आसा, ताच्या मागीर पार्लमेंटरी बोर्ड आसा. आणि तुम्ही मुद्दाम जर पळयशात जाल्यार देशभरात खंयच नांवां डिक्लेअर जाल्लीं ना. आणि हांवें तशें म्हणलें की आज ऑपोजिशन हो बीजेपी विरोधात लोकां पर्यंत वता. आमी जेन्ना जनतेक वतले, सी डिवायडेड ऑपोजिशन इज नॉट अवर स्ट्रेंथ. अवर स्ट्रेंथ इज विकसित भारत. अवर स्ट्रेंथ इज प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी and his image, and our strength is our 10 years of performance. I am not aware about that. See, our election preparation is going on in full speed. काल तुम्ही पळयला की काल आम्ही साऊथ गोवा आमचे इलेक्शन ऑफिस सुरू केले
आज सकाळी नॉर्थ गोवाक आमचे इलेक्शन ऑफिस सुरू झाले. 11 तारखेपासून आमचे बूथ चलो अभियान सुरू झाला. म्हणजे गोंयचे जे सगळे पोलिंग बूथ असतात त्या बुथाचेर आमचे प्रवासी कार्यकर्ते एका दिसाच्या भेटीक थंय गेले आनी तेन्ना थंयचे आमचे सगळे कार्यकर्ते थंयचे आमची बूथ कमिटी आनी थंयचे आमचे जे लोक आसा प्रत्येकाच्या घरान वचून गेल्या 10 वर्सांचे मोदी सरकारचे जे कार्य आसा आणि त्याच प्रमाणे 12 पासून आमच्या बीजेपी सरकारचे गोंयांत जे काम आसा विकासाचे त्या विकासा संबंधीची सगळी माहिती असलेली पत्रकां आमच्या कार्यकर्त्यांनी घराघरांनी वाटलेली आसा. त्यामुळे जो प्रोसेस पळय आसा इलेक्शनाच्या हाजो तयारीचो आनी जो सगळो तो सुरू जाल्लो आसा आनी त्याच हातूंत मागीर जे पळय इलेक्शन हे जे आसा सेंट्रल इलेक्शन कमिटी जातली, पार्लमेंटरी बोर्ड जातले आनी त्या प्रमाणे हळूहळू जशे इलेक्शनाचे हे लागीं पावले तशे तशे कॅन्डिडेट डिक्लेअर जातले. इलेक्शनचं प्रिपरेशन चालू आहे नव्हता की आताचे जे एमपी आहेत ताका सीट बाबतीत विषय म्हाका दिसता ताजेर आजूच मुख्यमंत्र्यान विधान केला की लोकांक जाय तो कॅन्डिडेट मेळटलो आनी लोकांक खबरूय आसा. पण म्हाका दिसता सध्या नांव न घेवप ही पार्टीची प्रथा आसा. सो वी वील फॉलो द सिस्टम. तुमकां काय खबर आहा फाटल्या बीजेपी तेंगरान कितलो विकास जालो, कितले प्रोजेक्ट जिल्हा पंचायत सरकार काढल्या पळय ती कोकण रेल्वे बाय 25 वर्सां जाली आनी गावनाळे जो लिंक्स वयर क्रॉसिंग हवे आय 20 वर्सांनी म्हणलो ते वाहनां अडकून ह्या विशय हो ना कशें आसा एक म्हणल्यार जो गव्हर्नराचो ब्रीज आसा तो आमच्या भारतीय जनता पक्षाच्या टेन्युरान आतां जाल्लो आसा. ह्या काही वर्सां भितर फाटल्या एक 15 वर्साच्या अजून जाल्लो आसा आनी त्या रस्त्याची जी नीड आशिल्ली की आतां त्या रस्त्या वयल्यान जे येरादारी वाडल्या तेन्ना त्याच्या नंतर त्या ओव्हरब्रिजाची जी नीड आसा ती खऱ्या अर्थान गरज जी आसा ती आतां खरी गरज आसा. आनी ताकाच लागून माननीय मुख्यमंत्री आसत, बाकी सगळे मंत्री आसत, केंद्र सरकार आनी गोंय सरकार हे हांचे कडेन फॉलोअप करून तो प्रोसेस स्टार्ट जाल्लो आसा. डिसेंबरान फाउंडेशन घालता म्हणटाले आनी सीएम म्हणटा जमनीत ताब्यात घेवन ना तेच आसा न्ही की आमी प्रोसिजर कंप्लिटली फॉलो करूनच जे काम आसा ते स्टार्ट जातलें. ऑलरेडी सर्वे जाल्लो आसा आनी आमी जशे केंद्र राज्य सरकाराची तयारी जशी आसतली तांचे कडेन आमी फॉलोअप करीत आसात आनी ज्या तरेन लँड एक्विजिशन जातलें कित्याक कारण रेल्वे आसत, आर्कोलॉजी आसत अशा खुबश्या हांचो तांकां एनओसी जाय पडटली आमकां. लोकल एमएलए उलयता सीएमान कन्सल्ट केलें तूं उलयना डिसेंबरान फाउंडेशन घालता ते शाळेत विचार सांगता तुझ्या कॉन्स्टिट्युएन्सी सीएम येतो सांगता पडटा पोलिंग विलेज पंचायतीत हो विषय घडला पळय तेजेर तुजें मत कितें आसा? ना पळय तो जो विशय जो आसा पळय न्ही तातूंत ज्या तरेन म्हाका जितलें खबर आसा एक एजंट नंबर जे आसा ते कितले दिले आनी कशे दिल्या ते ज्यो फायल्स आसा त्यो व्हिडिओन ऑलरेडी घेतिल्ले आसा ताचेर इन्क्वायरी चालू आसा. जोपर्यंत इन्क्वायरी जायना तोपर्यंत ताचेर भाश्य करप हें म्हाका दिसता चुकीचें ठरतलें. No, it is not. No. Allegation केले. You are aware about that panchayat. If it is proved right, जाल्यार मागीर ताचेर एक्शन जावपाक जाय. If it is proved wrong, then actionचो प्रश्नच ना. What the MLA has said is correct. कितें? ना ताका एमएलएन जे म्हणना ते खंयचे तरी बेसिसर म्हणना आसतलें. So let inquiry take place and मागीर we will decide. Can you see that one audio was getting viral for minister is abusing the government official. What do you like to say about it? म्हाका दिसता ताजेर आमच्या माननीय अध्यक्षान ऑलरेडी स्टेटमेंट दिला आणि सो ताजेर म्हाका दिसता सध्या उलोवप विल नॉट बी प्रॉपर. पण हाजेर ऑलरेडी अध्यक्षान सांगला एक म्हणजे द ऑडिओ क्लिप इज नॉट व्हेरीफाईड तर म्हाका दिसता ताजेर उलोवप विल नॉट बी रायट. No, but are you not concerned that there is confusion, chaos within your party, within minister to minister, ZP to ZP member? If there is a concern, then I think it will be addressed within the party. So you have not heard about anything, any issues?
नाही हांवें तुमकां जे सांगलें की जो विशय आसा तो पार्टी भितर डिस्कस जातलो आनी हेच म्हाका दिसता अध्यक्षान ऑलरेडी सांगला त्यामुळे ताजेर वेगळें उलोवप विल नॉट बी प्रॉपर. तुम्ही सेल्फ ग्रुपाचे सांगले म्हणजे बजेटान एलोकेट केला सद्या ते सेल्फ ग्रुप हे मिल डेज कितें आपले ते तांकां काडपाचे आहा आनी हे ताका लागून प्रोविजन केला सेल्फ म्हाका दिसता हाजेर गव्हर्मेंटान परत परत सांगला की सेल्फ हेल्प ग्रुप्स विल नॉट बी इम्पॅक्टेड की इवन इफ सम अदर पार्टी कम त्यामुळे म्हाका दिसता भिवपाची कसलीच गरज ना. जे मुख्यमंत्र्यान रिपीटेडली सांगला तर सेल्फ हेल्प ग्रुपाक हांव तेच सांगता की तुमकां भिवपाची गरज ना. तर म्हाका दिसता लास्ट क्वेश्चन. Amit Patkar had done allegation yesterday कि Manohar Parrikar was a part of the cabinet ministry who brought a first casino in Goa. So what do you like to say? म्हाका दिसता ताणें फायल काडून पळोवची सगळी अप्रुवलां केन्ना आयली ती पळोवची आनी अमित पटकराची एक क्लासीक केस आसा म्हाका दिसता इवन काँग्रेस डजंट टेक हिम सिरियसली सी वी रिस्पॉन्ड टू हिम बिकॉज ऑफ द पोजिशन ही होल्ड्स. But Amit Patkar as a person, I don't think is taken seriously even by the Congress members. So thank you तुम्ही सगळे आयले आणि विविध प्रश्नांची म्हाका दिसता आमी सॅटिस्फॅक्टरी जापो दिले आसतल्यो. थँक्यू.